आज मला भेटायला कोण आलं बघा। आज सकाळ सकाळी बघा मला मम्मीने काम लावलं होतं, काय तर आपल्या अंगणातल्या शेवग्याच्या झाडाच्या शेंगा काढायच्या होत्या आणि त्यातली एक शेंग मी अशी डायरेक्ट कॅच पकडली। ते बघून मम्मीला पण लय भारी वाटलं, कारण की शेंगाना अशा इकडे तिकडे उडून पडत होत्या। मी काढायला तसं इकडे तिकडे पडत होत्या, कारण शेंगाना खूप वरती लागल्या होत्या एकदम शेंड्याला। पण मी पण काय सोडणार नव्हतो, एक 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 करत अशा सगळ्या शेंगा काढून घेतल्या। तेवढ्यात अचानक एक माकड येऊन आपल्या पाण्याच्या टाकीवर येऊन बसलं बघा। मग मी पण त्याला शेवग्याचा पाला असा खायला दिला आणि ना ते कधी येऊन बसलेलं माहितच नव्हतं आम्हाला। तेवढा पाला खाल्ल्यावर मी अजून पाला आणायला गेलो, तेवढ्यात ते उडी मारून जाऊन बसलं टेम्पोवर बघा। अशा सगळ्या शेंगा काढून झाल्यावर मी मम्मीला दिल्या आणि त्यानंतर आपल्या गाडीला पण भूक लागली म्हणून त्याला खायला दिलं। आणि आज बघा आपल्याला 10 ते 12 शेंगा मिळाल्या होत्या आणि मम्मी बघा न थांबता लगेच कामाला लागली, कारण आम्हाला पण भूक लागली होती ना। आता आम्ही ना विहानला घेऊन जरा मार्केटला चाललो होतो, काम होतं म्हणून, पण ज्याची भीती होती तेच झालं। ऐन टायमाला सिया बरोबर हजर झाली। तर काम झाल्यावर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन बघतोय तर अजयचं काय वेगळंच काम चालू आहे। आणि त्यानंतर ना आम्ही चहा पिऊन सगळेजण कामाला लागलो। मम्मीने बघा असं शेणखत सगळ्या झाडांमध्ये दिलं आणि अजयने ना झाडातला सगळा कचरा गोळा करून ही खडी अशी पसरली होती ना ती सगळी व्यवस्थित करून घेतली। त्यानंतर मी बसलेला मम्मीला बघवलं नाही आणि मम्मीनं मला पण कामाला लावलं। मी पण बघा मग अशी चौकड आणि हे दार सगळं पुसून घेतलं। त्यानंतर मला असं तोरण लावायचं होतं, पण घेतलेलं काम सरळ झालं असं कधी होणारच नाही। काय झालं सांगतो, हे तोरण ज्या हुकात लावायचं होतं ते हुकच निघून पडलं। मग मी पण आपलं डोकं लावलं आणि त्यासाठी जुगाड हुडकून आणला बघा। हे आहे ऑल पर्पज हुक, जे आपण इझिली कुठेही लावू शकतो आणि हे ना एकदा लावलं की लवकर निघतच नाही। प्रोडक्ट टॅग केलाय, तुम्ही पण बाय करू शकता बघा। आता दार कसं भारी दिसायला लागले। आता एवढं बघितलं तर सबस्क्राईब करूनच जावा। भेटू नवीन ब्लॉग मध्ये।